जे सत्र आहे ते थोडंसं आगळं वेगळं सत्र आहे. दुर्गा सावंत ते कंडक्ट करणार आहेत. आपण सकाळीच त्यांच्या योगा थेरपीची चुणूक बघितली होती. तर मी दुर्गा सावंत यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. पुढच्या सत्रासाठी दुर्गा सावंतांचा मी थोडासा परिचय करून देते. मास मीडिया ग्रॅज्युएट, मुंबई विद्यापीठातून जाहिरात आणि डिजिटल मार्केटिंग पत्रकारितेत त्यांनी मास्टर्स केलेलं आहे. बातम्या, मीडिया, कम्युनिकेशन्स आणि इव्हेंट्समध्ये त्यांना 12 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. टाइम्स ग्रुप, हिंदुस्तान टाइम्स, इंडियन एक्सप्रेस यांसारख्या मीडिया हाऊसेसमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. योगशास्त्र आणि अध्यात्म या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर स्वयस बेंगलोर येथून योग तत्त्वज्ञान आणि अभ्यासामध्ये त्यांनी पदविका पूर्ण केली आहे. माइंड कल्चर फाउंडेशनच्या त्या संस्थापिका आहेत आणि राष्ट्र उभारणीसाठी 5000हून अधिक विद्यार्थ्यांना योगशास्त्राचं त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया दुर्गा सावंत यांचं. हर घर सावरकर समितीच्या त्या सोशल मीडिया सल्लागार आहेत. नमस्कार. तर मी थोडं इंग्लिश मराठी मी कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली आहे, पण सावरकर प्रेमी आहे म्हणून मी तुमच्यासमोर आहे. तर मला जेवढं जमेल तेवढं मराठीत आणि इंग्लिश विल बी द प्रायमरी लँग्वेज. इफ एनीबडी हॅज एनी डाउट्स प्लीज रेज युअर हँड्स अँड आस्क मी द क्वेश्चन. सो जय हिंद, नमस्ते टू ऑल द यंग पार्टिसिपेंट, guests, judges, everybody, and my lovely team at Har Ghar Savarkar Samiti who has given me the opportunity to train such young minds who are driven by Savarkar. तर आजचा टॉपिक आपला आहे इम्पॉर्टन्स ऑफ सोशल मीडिया. तर बिफोर स्टार्टिंग द टॉपिक मी एवढं विचारेन, जर तात्यांकडे, मी वीर सावरकर बोलणार आहे, मी तात्या बोलणार आहे, इट इज मोर पर्सनल, सगळ्यांनी समजून घ्यावं. तर जर तात्यांकडे, ते अंदमानला होते किंवा कुठेही होते, सोशल मीडिया असतं तर त्यांनी काय केलं असतं? कॅन समवन टेल मी? काय काय केलं असतं? कुठपर्यंत पोचले असते? हर घर सावरकर की पूरे देश में की पूरे दुनिया में सावरकर, बरोबर? तर आता आपण किती जण आहोत इकडे? ओके, 100 ऑफ अस. इफ 100 ऑफ अस बिहेव, इफ ओके 80 ऑफ अस बिहेव लाईक सावरकर, लाईक तात्या ऑन सोशल मीडिया, आपण किती घरांपर्यंत पोहोचू शकतो? करेक्ट. सो सोशल मीडिया हा खूप मोठा मुद्दा आहे आणि 45 मिनिट्स इज टू लेस फॉर मी टू टीच यू ऑल व्हॉट इज सोशल मीडिया. पण आज इकडे आपण कुठले टॉपिक्स कवर करणार आहोत आणि कशासाठी करणार आहोत हे मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. सो द टॉपिक इज, सगळ्यांनी लिहून घ्या हां, सो दॅट यू ऑल डोंट फॉरगेट. द फर्स्ट टॉपिक वी आर गोना कवर इज हाऊ टू बिल्ड अ डिजिटल आर्मी ऑफ तात्या. तात्यांची डिजिटल आर्मी कशी बनवायची. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तात्यांबद्दल कसं बोललं जातं डिजिटल स्पेसवरती, बरोबर आहे, आणि त्याच्याने आपल्याला काय काय त्रास होतात आणि आपण त्याला कसं डील करायचं. सेकंड इज हाऊ टू डिफेंड तात्याज लिटरेचर अँड डिग्निटी ऑन द डिजिटल स्पेस. तात्यांची लिटरेचर, त्यांचा जो लिटरेचर आहे जे तुम्ही इकडे शिकताय, इतके जणांनी अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यावरती काहीही टीका होते, कोण बोलतं ये गलत आहे, ये सही नाही आहे, ऐसा नाही आहे, मेरा सही है, मेरा वही है, हे सगळं होतं आहे. तर म्हणून तुम्ही अभ्यास करताय आणि हा सोशल मीडिया एक माध्यम आहे, तिकडनं तुम्ही करेक्ट इन्फॉर्मेशन स्प्रेड करणार बाकीच्या सावरकर प्रेमींना. ठीक आहे. तर सेकंड टॉपिक इज डिफेंडिंग तात्याज लिटरेचर अँड डिग्निटी ऑन डिजिटल स्पेस. देन थर्ड इज प्रोफाईल ऑप्टिमायझेशन. प्रोफाईल ऑप्टिमायझेशन म्हणजे तुमची पर्सनल ब्रँडिंग. तात्यांना कसं दाखवायचं आपण सोशल मीडियावरती एक वेगळी गोष्ट आहे. तुम्ही स्वतः कसे दिसले पाहिजेत सोशल मीडियावरती, की तुम्ही सावरकरांबद्दल बोलताय पण समोर कोणी बघितलं तुम्हाला तर दे शुड फील नाईस, येस दीज पीपल आर लेजिट. ओके. सो प्रोफाईल ऑप्टिमायझेशन, ज्याला आपण पर्सनल ब्रँडिंग बोलतो, हाऊ टू प्रेझेंट युअर सेल्फ ऑन सोशल मीडिया, ह्याच्यावरती पण थोडी चर्चा करणार. आणि नंतर कॉन्टेंट डेव्हलपमेंट. कॉन्टेंट डेव्हलपमेंटमध्ये
मेनली रिसर्च अँड इंटेल, ब्रॅकेटमध्ये लिहा रिसर्च अँड इंटेल, दॅट इज युअर कॉन्टेंट. कोणाला झोप आलेली आहे? हात वरती करा बिंदास, म्हणजे मी काहीतरी उपाय देईन. रिसर्च अँड इंटेल, कोणाला झोप नाही आली आहे ना? ठीक आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड. नाही नाही, मग मी लगेच योग करायला लावेन ना, म्हणून हात वरती येत नाही आहे की काय? हां ठीक आहे, व्हेरी गुड. तर इफ यू फील स्लीपी प्लीज स्ट्रेच युअर बॉडी. एकदा स्ट्रेच करा असं, स्ट्रेच 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 स्ट्रेच. अरे वा, कडकड 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 सगळ्यांच्या आवाज आली. व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके, स्ट्रेच युअर सेल्फ. आणि इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे, मी तुम्हाला भरपूर प्रश्न विचारणार आहे, इथे वरती पण बोलवणार आहे, तर तुम्ही झोपू शकत नाही बरं का? झोपलेले दिसले की फर्स्ट विल बी कॉल्ड. तर तात्यांनी एक गोष्ट सांगितली होती जी माझ्या मनात ठसून राहिली होती, की जर आपल्याला हिंदू धर्माला वाचवायचा आहे, हिंदूंना वाचवायचा आहे, सनातन धर्माला वाचवायचा आहे, तर आपल्याकडे एकच उपाय आहे आणि तो आहे हिंदूंचा सैनिकीकरण. राईट राईट, सैनिकीकरण. आणि आपण आज हेच करतोय, डिजिटल सैनिकीकरण. वी आर अ डिजिटल आर्मी, डिजिटल सोल्जर्स, डिजिटल वॉरियर्स. तुम्ही हे एवढं सगळं शिकताय, तुम्ही घराघरी तर जाऊन सांगू नाही शकत ना दरवाजावरती. तर तुमच्याकडे तुमची सोशल मीडिया ही एकच माध्यम आहे जिकडनं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. ओके, सो इफ यू वॉन्ट टू ब्रिंग अ डिफरन्स इन द नरेटिव्ह दॅट इज लेड ऑन स्वातंत्र्यवीर सावरकर इन सोशल मीडिया, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? रिसर्च. राईट, सो यू विल हॅव टू स्टडी अँड यू विल हॅव टू अंडरस्टँड. हे जे तुम्ही जे स्टडी करताय हे आपण पुढे घेऊन जाणार आहोत. ठीक आहे, आता एक मिनटं. हां, तर हे जे सैनिकीकरण आहे, ओके, नाव वी टॉकिंग अबाउट सैनिकीकरण. जर आपण डिजिटल सेना आहोत तर आपले शस्त्र काय आहेत? व्हॉट आर आर वेपन्स? मोबाईल, व्हॉट्सॲप. येस येस, व्हेरी गुड. एक 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 मीम्स, रील्स, सोशल प्लॅटफॉर्म तो मोठा आहे. इट्स लाईक अ मॉल. मॉलमध्ये काय काय आहे? सायबर स्पेस आहे, पण तुम्ही कुठल्या माध्यमातून तुम्ही वापरू शकता? म्हणजे रील्स आहेत, मीम्स आहेत, बरोबर, पॉडकास्ट आहे. हे सोशल मीडिया म्हणजे सगळं आलं, करेक्ट. तर फॉर दिस यू हॅव टू फोकस ऑन. एक मिनटं, आय हॅव चेंज द पेपर, सो लेट मी जस्ट रिअरेंज दिस. तर हे आपले जर वेपन्स आहेत तर आपला एनिमी कोण आहे? हु इज आवर एनिमी? इफ दीज आर आवर वेपन्स, हु इज आवर एनिमी? हां, आणि सोशल मीडिया न वापरणारे. ओके, हां, प्रोपोगेंडा क्रिएट करणारे. करेक्ट करेक्ट, नरेटिव्ह बिल्डर्स. येस, अजून? अरे वा, व्हेरी नाईस. सावरकरांचंच म्हणणं होतं हे की आय एम नॉट स्केर्ड ऑफ मुस्लिम्स और आय एम नॉट स्केर्ड ऑफ ख्रिश्चन्स, बट आय एम स्केर्ड ऑफ माय ओन हिंदूज हू विल अपोज मी. राईट, सो तो सगळ्यात मोठा भाग आहे. पण आत्ताच्या वेळी आपल्याला लेफ्ट विंग राईट विंग हे माहितीच आहे. हां, तर आपण जरा समजून घेऊया की आत्ताच्या वेळी आपले दुश्मन म्हणजे लेफ्ट विंग आहे. ओके, आता लेफ्ट विंगमध्ये भरपूर प्रकार आहेत आपल्याकडे. जसं साडी घ्यायला गेलं की कसे प्रकार असतात, तसे लेफ्ट विंगमध्ये पण प्रकार आहेत जे वेगवेगळ्या गोष्टी सांगतात सावरकरांबद्दल, आणि त्यांना आपल्याला डील करायला लागणार आहे. तर त्याची तयारी आपण करणार आहोत, बरोबर. तर आता हे लेफ्ट विंग राईट विंग म्हणजे बेसिकली इट इज कौरव पांडव. ओके, इट इज कौरव पांडव. ती लोक जास्ती आहेत, बरोबर, आपण कमी आहोत, बरोबर आहे. हां, आपण भरपूर आहे, त्यांचा आवाज जोरात आहे, आपण एकत्र नाही आहोत. आपण वी आर बिग इन नंबर, यू आर राईट, वी आर बिग इन नंबर, बट आवर व्हॉइसेस आर नॉट टुगेदर. हां, म्हणूनच आपण हे सोशल मीडियाचा आता जो प्रयोग करणार आहोत की आपण एकत्र हाऊ टू बी वन व्हॉइस अँड मोटिवेट 100 अदर्स टुवर्ड्स द राईट डिरेक्शन. आम्ही हेच नाही बोलत आहे की तात्यांचंच ऐका, पण आम्ही तात्यांचं समजून देशाबद्दल जे समजलोय ते तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला शिकवतोय आम्ही. आणि ऑल ऑफ यू ओव्हर हिअर, हे जे काय तुम्ही इकडे शिकल्यात एवढ्या एवढ्या छान छान लोकांकडनं, तुम्ही ते ऑटोमॅटिकली त्याचा कॉन्टेंट बनवू शकता. ठीक आहे, सो दिस इज आवर एनिमी. ओके, आता मला हे सांगा की हे जी डिजिटल सेना आपण जर उभी केली तर त्याच्यामध्ये आपण
Why aren't we using swords, dhal, bomb, gun? Why? Yes? Pen is the weapon. And what other is the weapon? Again, like I said, mobile is there. तर आपले मेन वेपन्स काय आता मी तुम्हाला सांगते. मोबाईल एक आहे, तुमचं मन एक आहे, इंटलेक्ट. ओके, युअर इंटलेक्ट इज देअर, युअर बुक्स आर देअर, नॉलेज अँड युअर लीगल राईट्स. ह्या चारही गोष्टी ना तुम्ही लिहून घ्या, कधी विसरायचं नाही. डिजिटल स्पेसवरती युअर माइंड, दॅट इज युअर इंटलेक्ट, तुमची बुद्धी. मग तुमचा मोबाईल ज्याच्यावरती तुम्ही कॉन्टेंट क्रिएट कराल. हां, मोबाईल इज व्हेरी इम्पॉर्टंट, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन्स दॅट वी हॅव राईट नाव. बुक्स ज्याच्याने तुम्ही नॉलेज एकत्र कराल, आणि तुमचे लीगल राईट्स. आता हे जे वेपन्स आपण वापरतोय इट इज प्युअरली बिकॉज ही लोक आपल्या शरीराला अटॅक करत नाही आहेत. दे अँड कमिंग. तुम्ही जर बोललात मी तात्यांचं भक्त आहे, तर ते येऊन तुम्हाला मारणार नाही. ते तुम्हाला ट्विट करणार, ट्रोल करणार, इरिटेट करणार. ट्रोलिंगवरती तुमचा सब्जेक्ट आहे ह्याच्यानंतर, तर तुम्ही त्याच्यातनं समजालच. पण हे सगळं मानसिक त्रास दिला जातो तुम्हाला. आता ह्याला आपण इंग्लिशमध्ये बोलतो, वेन समवन कॅनॉट अटॅक यू फिजिकली, दे अटॅक यू मेटाफिजिकली. What is metaphysical? Your emotions, your feelings, your belief, your faith, तुमची भक्ती, हे बरोबर त्याला अटॅक करतात. आणि त्याला अटॅक केल्यानंतर काय होतं, ती कम्युनिटी तुटायला लागते. हां, तर यू सी कम्युनिटी, हिंदू कम्युनिटी इज ब्रोकन राईट नाव. इट इज वन ऑफ द रिझन्स इज सोशल मीडिया. कारण का तिकडे 2 नरेटिव्ज नाही 8 नरेटिव्स चालू आहेत. एकाचा हिंदुत्व जागृत झाला की त्याच्याकडे 8 नरेटिव्ज आहेत. खरं काय खोटं काय काही कोणाला माहिती नाही. आणि मग वी लूज अ लॉट ऑफ हिंदूज टू रॉंग नरेटिव्स. तर तुम्ही नरेटिव्ह सेट करणं, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू टू सेट अ नरेटिव्ह. ओके, तर हा जो अटक हे आपल्यावरती करतायत, हा तो शरीरावरती नाही आहे, मनावरती आहे, तुमच्या फिलिंग्सवरती आहे, तुमच्या इमोशन्सवरती आहे. तर तुम्ही ह्याला डिफेंड कसं करणार? हाऊ विल यू टेक केअर ऑफ इट? हाऊ विल यू डिफेंड युअर सेल्फ? अगेन नॉलेज, सेम वेपन्स. कळलं? म्हणून दीज वेपन्स आर इम्पॉर्टंट. हां, की जे आपण बोललो ना, माइंड, मोबाईल, बुक्स अँड लीगल राईट्स, या 4च गोष्टी आहेत. तुम्ही नाही, यू कांट यूज गन्स, यू कांट यूज बॉम्ब्स, यू कांट यूज अ टेबल चेअर, थ्रो ॲट दॅम, यू कांट डू एनिथिंग ऑफ इट. ओके, हो वाटतं असं की यांना धरून मारावं, पण असं नाही करू शकत आपण, कारण का आपण यांचं नाव खराब करू मग, है ना. तर वी हॅव टू बी विथ अ सर्टन डेकोरम. करेक्ट? तर डिग्निटी, हे जे आपल्यावरती द फिजिकल मेटाफिजिकल अटॅक्स दे आर हॅपनिंग, यू प्लीज प्रोटेक्ट इट विथ दीज 4 थिंग्स दॅट आय हॅव टोल्ड यू. आता मी ह्या कॉन्सेप्टला मी काय बोलते, जे योद्धा असतात, आता तुम्ही योद्धा आहेत माझ्यासाठी, सोशल मीडिया वॉरियर्स जे बोलतो आजच्या वेळी, की एकाला सांगितलं तू ट्विट कर, आपण 80 जण रिट्विट करू शकतो आणि आपण 160 किंवा 1,60,000 पोहोचू शकतो. ह्याची क्षमता आहे सोशल मीडियाकडे. बरोबर? तर मग आय कॉल दीज वॉरियर्स स्पिरिच्युअल वॉरियर्स. काय बोलतात? स्पिरिच्युअल वॉरियर्स, आध्यात्मिक योद्धा, ज्यांना शरीराच्या पुढचं ते काय आहे ते दिसतं आणि त्या बेसिसवरती ते कॉन्टेंट बनवतात. असे बरेच कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत. ते फक्त गुगलवरती बसून रिसर्च करून बनवत नाहीत, ते स्वतःचा एक ऑब्झर्वेशन करून एक स्ट्रॅटेजी क्रिएट करतात. ठीक आहे, सो दॅट इज वॉट यू आर सपोज टू क्रिएट. ओके, तर आता मी प्रश्न विचारते तुम्हाला स्पिरिच्युअलिटीबद्दल. व्हॉट इज स्पिरिच्युअलिटी? अध्यात्म म्हणजे काय? एक एक करून सांगा म्हणजे मला कळेल. हां, व्हेरी नाईस, ब्युटिफुल. आपण कोण आहोत? हां, ओके, ब्युटिफुल. डिवाइन पॉवर, परफेक्ट, ब्युटिफुल, येस. ओके, एक्झॅक्टली. आता स्पिरिच्युअलिटी, हां बोल बोल. करेक्ट. वॉच युअर सेल्फ, इंट्रोस्पेक्ट युअर सेल्फ. तर आता सोशल मीडियावरती सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट असतो आपला बायो. बायो माहिती? बायो लिहिताना किती जणांची मेहनत गेली आहे बायो स्वतःबद्दल लिहिताना. हां, पण तेच जर मी तुम्हाला बोलली बाजूच्या मित्राबद्दल लिहा, तर तुम्हाला जमेल? जमेल ना? जमेल थोडं. त्यातल्या बाजूच्या मित्राबद्दल जमेल, पण स्वतःबद्दल बोलताना जमत नाही. सो दिस इज वेअर स्पिरिच्युअलिटी प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑन सोशल मीडिया. स्पिरिच्युअलिटी अँड मीडिया गोज टुगेदर.
स्पिरिच्युअलिटी मीन्स नोईंग हू यू आर. एकदा तुम्हाला कळलं की तुम्ही कोण आहात, की तुम्हाला तो बायो लिहायला किंवा ह्यांचा प्रचार करायला किंवा ह्यांचा प्रचार करायला, स्वतःचा प्रचार करायला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. ओके, सो वी आर गोइंग टू डू वन एक्सरसाइज ओवर हिअर, अ स्पिरिच्युअल एक्सरसाइज. Who am I? Introduce yourself in 60 seconds. Who will come up first? Yes, please. 60 सेकंड. आणि बायोमध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या बायोवरती आपलं लिमिट काय असतं? 40 वर्ड्स ना? 40 वर्ड्स, 40 to 50 वर्ड्समध्ये तुम्हाला डिजिटल मीडियावरती स्वतःबद्दल बोलायचं असतं. हां, तर यू कॅन स्टार्ट इन 60 सेकंड्स. इंट्रोड्यूस युअरसेल्फ. नाव कुठे काय जास्ती सांगायचं नाही. मोर अबाउट युअरसेल्फ. सौरभ सुनील कुलकर्णी, माझं गाव आष्टा, सांगली. माझं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं आहे. त्यानंतर BA हिस्ट्री, MA इकॉनॉमिक्स, ॲडव्हान्स डिप्लोमा इन सेफ्टी, योग शिक्षक डिप्लोमा आणि ज्योतिष प्रवीण ही सुद्धा माझ्याकडे पदवी आहे. त्याचबरोबर माझी आवड, आत्तापर्यंत मी 300पेक्षा जास्त व्याख्यानं दिलेली आहेत वेगवेगळ्या विषयांवरती. मी योग शिक्षक म्हणून पण काम करतो आहे. त्याचबरोबर 2000पेक्षा जास्त लोकांचं काउन्सिलिंगसुद्धा आजपर्यंत केलेलं आहे विविध विषयांवरती. आणि हस्तरेषेमध्ये माझा अभ्यास आहे. मी 2000पेक्षा जास्त लोकांचे हात बघितलेले आहेत. आणि त्याचबरोबर लोकांच्यामध्ये समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी योग, व्याख्यानं आणि ह्या सगळ्या माध्यमातून काम करत आहे. छान छान छान. एनीवन एल्स? 60 सेकंड्समध्ये बोललोय. जय श्रीराम. डॉक्टर मानस कमलापूरकर, सोलापूर, सांगोला. When someone is speaking, please give respect. Yes. मी ग्रामीण भागातून येत असल्यामुळं मला व्हेटरनरी डॉक्टर मी झालो आणि 10वी झाली, 12वी झाली, ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आणि व्हेटरनरी प्रॅक्टिस करत असताना असं लक्षात आलं की आपण देवदेश धर्माची सेवा केली पाहिजे. आणि देवदेश धर्माची सेवा करत असताना अनेक संघटनेमध्ये काम करू लागलो. संघटनेमध्ये काम करत असताना असं लक्षात आलं की सावरकरांचं विचारसुद्धा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवले पाहिजेत. ह्या दृष्टीतनं सावरकर विचार मंच सांगोला शाखा स्थापन करून सावरकर विचार मंचाच्या माध्यमातून सांगोल्यामध्ये काम करतो आहे. आणि अनेक हिंदुत्ववादी संघटनेमध्ये मी काम करतो आहे. त्याबद्दल आणि हर घर सावरकर प्रशिक्षण वक्ता म्हणून या ठिकाणी निवड झाली, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आभारी. आता कोणी फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती बायो लिहिलेला नाही आहे अजूनपर्यंत. हां, चालेल ना, या की. ऑफकोर्स, प्लीज प्लीज कम. You have 60 seconds, okay? मी एक बटाटा आहे. म्हणजे उपवासाच्या भाजीपासनं ते फ्रेंच फ्राईजपर्यंत इतका सगळी माझी रेंज आहे. मी स्वतंत्र भाजी पण आहे आणि मी कुठल्याही भाजीमध्ये वाढीव म्हणून पण जाऊ शकते. ही सगळी माझी पर्सनॅलिटी आहे. ब्युटिफुल. लेस दॅन 60 seconds. Yes. So she expressed her personality through vegetables and food. You can be more creative. आपण आपल्या हिशोबाने क्रिएटिव्ह राहायचं. असं क्रिएटिव्ह रायटिंग करायचं की जे कोण तुमच्या पेजवरती लँड होईल आणि त्यांना जर तुम्ही इफ यू आर सिग्नलिंग दॅट आय एम अ सावरकर एक्सपर्ट आणि जर तुम्हाला काही सावरकरांबद्दल काही डाऊट असतील तर यू कॅन अप्रोच मी, यू कॅन अप्रोच माय अकाउंट. तर त्याच्यामध्ये तुमचा बायो असा असला पाहिजे जिकडे त्यांना कळेल की मी ह्यांना मेसेज केला की हे बरोबर उत्तरं मला देतील. राईट. सो बायो हॅज टू बी क्रिएटिव्ह ऑल्सो, लाईक हाऊ शी यूज हर क्रिएटिव्हिटी दॅट अँड प्लस युअर सोशल कॉज. सो पर्सनल अँड सोशल कॉज एकत्र करून तुमचा एक इंट्रोडक्शन बनवायचा. ओके. एनीबडी एल्स वॉन्ट्स टू गिव्ह अ ट्राय? येस प्लीज. आणि इथे कोणाला स्टेज फिअर आहे? एनीबडी हॅज स्टेज फिअर? You will be called next. Yes. Yes, please go on. बंद आहे, माईक बंद आहे. हां, राजेंद्र महादेव होलमाने. ॲक्च्युली मी विचारधारा, मी सावरकरी वृत्तीचा आहे. म्हणजे तोंड माझे फेसबुकला आत्ताही जरी बघितलं ना तर माझे एक टॅगलाईन आहे,
तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवावा. क्या बात आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण क्षत्रिय आहोत. म्हणजे प्रभू श्रीरामांनी श्रीलंकेत जाऊन अटॅक केला. म्हणजे आज आपण मॅडम जशा बोलल्या की आपण आजही आपण डिपेंडन्सी वार करतोय. कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलतं आणि आपण त्याला उत्तरं देत बसतो. त्यापेक्षा आपण त्यांना प्रश्न विचारला, माझं जाऊ दे बाजूला, माझं ठेव, तुझं काय, तुझं सांग. मग त्यावेळी ते ना थोड्या वेळात ते अर्धा तास बोलतात आणि गप्प राहतात. मग आपण आपलं सुरू करायचं. बरोबर. ब्युटिफुल. थँक्यू. या ताई, या एकदा प्रयत्न करा. पुढाला येऊन लक्षात राहायला पाहिजे ना की आय किल्ड माय स्टेज फिअर. आणि हे तुम्हाला खूप गरजेचं आहे इवन फॉर युअर ऑडिशन्स. तुम्हाला स्वतःबद्दल बोलताना काहीही लाज किंवा भीती वाटली नाही पाहिजे. इट्स ओके. वॉट एव्हर यू फील लाईक यू, वेर आर यू फ्रॉम, वॉट डू यू डू, एनिथिंग. दीज आर युअर फ्रेंड्स. आणि टाळ्या वाजवा सगळ्यांनी जोरजोरात. रायगड जिल्ह्यातून आली आहे आणि शिक्षिका आहे. तात्यारावांबद्दल सांगायचं तर कॉलेजमध्ये पहिल्यांदा कळलं. आणि असं असतं ना की लहानपणापासून इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्राची भीती असते. तर मग कॉलेजमध्ये कळलं तात्यारावांबद्दल. आणि त्यांचा गुण जास्त आवडणारं म्हणजे कवित्व. आणि बायो म्हणाल तर तात्यारावांबद्दलचे सगळेच गुण आवडतात मला. मला बायोबद्दल मी चालेल काही प्रॉब्लेम. ब्लँक आहे माझं ते. बायो ब्लँक आहे. माय पॉइंट वॉज यू टू गेट ऑन स्टेज. थँक्यू सो मच. दॅट्स ओके. एक्सलंट. हां, तर आता आपण एक एक्सरसाइज करणार आहोत. आज आपण सगळे बाहेर गेलो होतो ना कार्यक्रमला. किती जणांकडे इंस्टाग्राम अकाउंट्स आहेत? हातवरती करा. इंस्टाग्राम सबसे ज़्यादा है. फेसबुक सगळे. ट्विटर कमी असणार. ट्विटर ओके. यूट्यूब ठीक आहे. हर घर सावरकरचे एकतर पहिले सगळे चॅनल्स फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूबवरती सगळ्यांनी फॉलो करायचे आहेत. आत्ता फोन काढूया आणि एक टास्क करायचा आहे आपण. हां, रेंजचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांना. वरती पण रेंजचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, चालेल. काय कोणाला रेंज आहे हातवरती करा. आपल्याला काही नाही करायचं आहे. फक्त आज जे फोटो काढले होते तुम्हाला जे काय पण अ हार्ट फेल्ट पोस्ट ऑफ तात्या और वक्ता कार्यशाळाबद्दल तुम्हाला काहीतरी लिहायचं आहे. तुम्ही फोटो काढले असतील कालपासून भरपूर. हां, फोटो तरी काढले असतील, काही असेल तर एक पोस्ट टाकायचा आहे तुम्हाला आणि तिथे छान काहीतरी लिहायचं आहे. आणि त्याच्या खाली लिहायचं आहे हॅशटॅग हर घर सावरकर आणि @हर घर सावरकर. फेसबुक स्टोरी तुम्हाला जे जमेल ते. फेसबुक स्टोरी, इंस्टाग्राम आम्हाला दिसेल ते. बट वॉट एव्हर यू पोस्ट मेक शुअर यू पुट हॅशटॅग हर घर सावरकर आणि @हर घर सावरकर. कोणाला रेंज नाही आहे? अरे वा, कोण हॉटस्पॉट पण देत आहे मागे. दॅट्स व्हेरी काइंड. ज्यांचं पण पोस्ट करून होईल प्लीज रेज अप युअर हँड अँड से डन. आणि ज्यांचं नाही आहे रेंज, बुकमध्ये लिहून काढा आणि नंतर पोस्ट करा. हां, बुकमध्ये लिहून काढा की तुम्ही पोस्ट करणार असता तर काय लिहिलं असतं, कुठला फोटो लावला असता. हां, कोणी विचारलं काय? अँड रिमेंबर नाव यू ऑल आर सावरकर वॉरियर्स. व्हॉट आर यू? सावरकर वॉरियर्स डिफेंडिंग सावरकर. सो स्पीक लाईकवाईज. नाही रेंज नाही आहे. लिहून काढा. सगळं काय? नाही. इट्स जस्ट हर घर सावरकर एव्हरीवेअर. एक काम करा, जाऊन बघ ना मदत कोणाला हवी आहे का, किंवा आपला इंस्टाग्राम अकाउंट वापरतात जनरेट चेक कर. हां, काकांना सांग.
जिओ जिओ. VA. हां, तुमच्या रीलमध्ये किंवा पोस्टमध्ये गाणी ॲड करू शकता. फीचर्स, जे काय पण फीचर्स तुमच्याकडे आहेत, यूज इट. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवरती जे फीचर्स असतात, क्विज, मीनिंग्स, एव्हरीथिंग. झालं? व्हेरी नाईस. दिसतंय का गं? Okay, I will see how many have. Yes? However, तुमच्या मनात जे असेल ते टाकू शकता. Whatever, ज्याच्याने तुम्हाला वाटतंय की this was a nice day. आता रिपीट झाला तर इट्स ओके, इट्स नॉट अ प्रॉब्लेम. येत आहेत. हे 777 आहे. बाकी कोणाचं झालंय? एक्सलेंट. @ आणि हॅशटॅग ह्या दोनमध्ये तुम्हाला फरक माहिती आहे ना? कॅन एनीवन एक्सप्लेन टू द अदर्स? @ येस प्लीज गो अहेड. ओके. हां, करेक्ट. करेक्ट. तर आपल्याला हॅशटॅगवरती आपण कम्युनिटी बिल्डिंग होते मेनली. हां, @ इज तुमचे पर्सनल अकाउंट्स. आता तुला कदाचित ह्यांचा अकाउंट माहिती नसेल, बट बोथ ऑफ यू विल पुट हॅशटॅग हर घर सावरकर, यू आर कनेक्टेड. ओके, सो हर घर सावरकर इज बेसिक. आता हॅशटॅग इज मेनली टू डू नेटवर्किंग ऑन सोशल मीडिया. अजून तुम्ही तुमच्या विचाराचे, त्या हॅशटॅगच्या विचाराचे लोक अजून शोधू शकता. तर उद्या कोण तुमच्या मित्रमैत्रिणींना भेटलात तुम्ही, तर तुम्ही बोला अच्छा तुम्ही पण सावरकर बघतात का, मग एक काम करा, तुम्ही हा व्हिडिओ टाका किंवा हा पोस्ट टाका आणि खाली @ हरघर सावरकर आणि हॅशटॅग हरघर सावरकर. म्हणजे आपल्याला हॅशटॅगच्या लिस्टवरती दिसतं किती जण जॉईन होत आहेत त्या कॉजसाठी. ओके, आता मला हां झालं. एनीबडी हॅज एनी डाऊट्स? मला जास्त हां बोल झालं. ओके ओके, ज्यांचं झालं आहे व्हेरी गुड, ज्यांचं होतं आहे करत राहा आरामात. तर हे जे आता आपण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब हा फक्त मित्रमैत्रिणी बनवण्यासाठी नाही आता. ओके, दॅट टाईम इज गॉन, ओरकुट टाईम इज गॉन. की टेस्टिमोनियल्स लिहायचं, यू आर व्हेरी नाईस, आय एम व्हेरी नाईस, आय हॅव 45 फ्रेंड्स, आय हॅव 450 फ्रेंड्स, तो झाला, तो दिवस गेले. आता ह्यांची कामं आपल्याला पुढे घेऊन जायला आपल्याला सोशल मीडिया वापरायचं आहे. सो सोशल मीडिया इज नो मोर अ प्लेस ऑफ एंटरटेनमेंट. पण ते एंटरटेन होतो आपण वामपंथींमुळे. पण वी हॅव टू अंडरस्टँड दॅट की आपले मुद्दे नीट लागले पाहिजेत तिकडे. हां, तर सोशल मीडिया म्हणजे काय? आता एवढं सगळं बोललो, सोशल मीडिया म्हणजे काय? सोशल मीडिया म्हणजे मार्केट आहे, मार्केट. हां, मार्केटमध्ये आता सपोज एवढ्या जणांची दुकानं लागलेली आहेत. एवढी दुकानं लागलेली आहेत मार्केटमध्ये. कोण साडी विकतंय,
कोण ज्वेलरी विकतंय, कोण स्वीट्स विकतंय, कोण पुस्तकं विकतंय, असे वेगवेगळे दुकानं आता इकडे लागलेली आहेत. पण ह्या सगळ्या दुकानांचा कॉमन पॉईंट काय आहे? तात्या. एव्हरीबडी लव्स तात्या, राईट? वी डू. एनी डाऊट? एनीबडी हू डझंट लव्ह तात्या ओव्हर हिअर? नो. हां, ठीक आहे. सो कॉमन पॉईंट काय आपला? तात्या आहे. तर आपला सोशल मीडिया हा नेटवर्क झाला की आपण सगळे श्रीरामचे भक्त आहोत किंवा तात्यांचे भक्त आहोत, हे अशी एक कम्युनिटी झाली. आता या दुकानामध्ये वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. आता सोशल मीडियावरती काय होतं, मार्केटमध्ये काय होतं, तुम्ही अशा दुकानदाराकडे जाईल का जो 1 दिवस उघडतो आणि 5 दिवस उघडत नाही, मग 7व्या दिवशी उघडतो आणि काय पण विकतो, मग परत 10 दिवस नसतो, मग परत 10 दिवसानंतर येतो. अशा दुकानदाराकडे जाल की जो रोज वेळेत दुकान उघडून त्याचं इन्व्हेंटरी करून फ्रेश मटेरियल आपल्याला देतो, त्याच्याकडे जाणार रोजचं. बरोबर? इट्स द सेम थिंग दॅट यू हॅव टू अप्लाय फॉर युअर सोशल मीडिया. रोज तुम्हाला काहीतरी अपडेट टाकायला लागतील. 1 दिवस टाकला आणि 5 दिवस नाही तर त्याच्याने काही होणार नाही, तुमचा ऑडियन्स निघून जाणार. सेम लाईक द शॉप. ठीक आहे? दुकानामध्ये जर तुम्ही रोज उघडलं नाही दुकान तर तुम्हाला कमिटेड ऑडियन्स नसणार. जर कमिटेड ऑडियन्स पाहिजे तर तुम्हाला रोज पोस्टिंग करायला लागेल. आता रोज पोस्ट काय करायचं है ना? कधी कधी एकदम मूड येतो तर सडनली काहीतरी पोस्ट करतो, मग 3 दिवस आता मला काय पोस्ट नाही करायचं. बरोबर? असं होतं की नाही? नाही की रोज पोस्ट करता तुम्ही? कोण कोण इकडे रोज पोस्टिंग करतं? व्हेरी गुड. ओके. 3 दिवसाआड बाकी करतच नाही का? हां, तर म्हणजे आता कळतंय हाऊ मेनी ऑफ अस आर नॉट युझिंग दिस वेपन. आपल्याला हा वेपन वापरायचा आहे नीट. ठीक आहे? झालं सगळ्यांचं पोस्ट करून. तर हे जे दुकानं आहेत, आता हे तुम्ही जे दुकानं आहेत, तुम्हाला कन्सिस्टन्सी इज द की. काय बोलतात? कन्सिस्टन्सी इज द की. इफ यू आर नॉट कन्सिस्टंट विथ युअर कॉन्टेंट यू विल नॉट गेट ऑडियन्स. इफ यू वॉन्ट गेट ऑडियन्स यू विल नॉट बी एबल टू स्प्रेड द वर्ड ऑफ तात्या. सिम्पल. तुम्हाला जर तात्यांचा अभ्यास किंवा त्यांची मेहनत पुढे घेऊन जायची असेल तर स्वतःचा अकाउंट स्ट्रॉंग करायला लागेल पहिले. जर तुम्ही दुसऱ्याला सांगताय की मी ज्या तात्यांबद्दल बोलतोय ते बरोबर आहे आणि तू जे बोलतोयस ते चुकीचं आहे, तर मग यू हॅव टू प्रूव्ह इट. हे बंद केलंय का? अच्छा, हां 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 हां, बरोबर. आता तो आवाज गेला. इन्स्टा लॉग इन झालाय? मग तो दाखवून दे ना. हां, येस. हा आपला इंस्टाग्राम अकाउंट आहे. आणि बघ आता हॅशटॅग हरगर सावरकरवरती बघ, हे बंद करून टाकून मागे आहेत दरवाजाच्या. हां, हे हरगर सावरकरवरती क्लिक करूया. अजून आता कोणाचा आलाय का बघूया. खाली जा. कोणाचा अपडेट आला ह्याच्यात अजून? नॉट रिसेंटली. रिफ्रेश कर एकदा. आता वी हॅव ओनली 76 पोस्ट ऑन हरगर सावरकर. ओके. इव्हेंच्युअली आता तुम्ही जेव्हा परत जाल किंवा आताचे पुढचे 2 दिवस आहेत, प्लीज अक्युम्युलेट कॉन्टेंट. अरे वा, हे बघा आले. म्हणजे आता तुम्ही जर परत आहे ना, एकदम बेस्ट. कसं आवडलं बघा त्यांना, बघून बरं वाटलं ना स्वतःला. सो दिस द सेम थिंग. आता तुम्ही सगळे उद्या निघून गेलात, हां, मग त्याच्यानंतर कोणाशी संबंध कसा ठेवायचा या हॅशटॅगवरती काय ना काहीतरी टाकत राहायचं, सो दॅट वी ऑल आर कनेक्टेड. ओके. सो दिस इज सोशल नेटवर्किंग. व्हॉट डू वी कॉल इट? सोशल नेटवर्किंग. कारण का व्हॉट्सॲपवरती नॉट एव्हरीबडी इज कम्फर्टेबल गिविंग व्हॉट्सॲप नंबर. नाही द्यायचा आहे मला, पण मला तुमच्याशी संबंध ठेवायचा आहे, मला तुमच्याशी संपर्क ठेवायचा आहे. पण ठीक आहे, मग आपण इंस्टाग्राम वापरूया, फेसबुक वापरूया. ठीक आहे. आता इंस्टाग्राम फेसबुकवरती क्विज वगैरे केले आहेत तुम्ही? क्विज. हां, तर मेक शुअर दॅट यू स्टार्ट युजिंग ऑल द फीचर्स ऑफ इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर अँड यूट्यूब. हे सगळं का करतोय आपण? सोशल मीडियावरती सगळ्यांना स्ट्रॉंग व्हायचं आहे की नाही, है ना? हां, नॉट फॉर बिईंग अ सेलिब्रिटी. इट्स नॉट अबाउट बिकमिंग अ सेलिब्रिटी. झाला तर उत्तमच होईल. विल बी मोर दॅन हॅपी. कधी कोणाच्या ह्याच्यातनं कोण मिलियनमध्ये गेलं तर विल बी व्हेरी हॅपी.
असं होतं कित्येक वेळा जे सोशल मीडियावरती अजिबातच वावरत नाही आणि सडनली दे गेट हँग ऑफ इट अँड दे गेट मिलियन्स ऑफ फॉलोअर्स बिकॉज ऑफ अ सब्जेक्ट. ओके, आता तुमचा सब्जेक्ट तुमच्याकडे आहे, तुम्ही रँडमली टिकटॉक रील्स करत नाही आहात ना फॉलोअर्स बनवायला, आपण स्ट्रॅटेजिकली प्लॅनिंग करतो. आता जर तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावरती रेग्युलर राहायचं तर सोशल मीडिया कॅलेंडर मॅनेज करायचा. ओके, राईट डाऊन सोशल मीडिया कॅलेंडर. यू हॅव टू मॅनेज अ सोशल मीडिया कॅलेंडर जिकडे तुम्ही तुमचे इम्पॉर्टंट दिवस फॉर द नेक्स्ट 6 months यू हॅव टू कीप दॅम रेडी. हां, माझ्या पुढच्या 6 महिन्यामध्ये माझे कुठले कुठले इम्पॉर्टंट दिवस आहेत, त्या 6 महिन्यामध्ये तात्यांचा वाढदिवस येणार आहे, हां, स्वतःचं लग्न आहे, असं काही होऊ शकतं. हां, तर हां, तर हे तुम्ही सोशल मीडिया कॅलेंडरवरती टाका. ठीक आहे. सो सगळे इम्पॉर्टंट डेट्स जे येतील त्याच्यावरती त्या हिशोबाने तुम्हाला तुमचा कॉन्टेंट रेडी करायचा आहे. जर आता नेक्स्ट इम्पॉर्टंट डेट इज काय येते आता नेक्स्ट काय 26 जानेवारी. ओके, आणि 22 हां 12 जॅन. अरे 12 जॅन हे बघा किती दिवस आले बाहेर है ना. सो स्वामी विवेकानंद जयंती. ओके ओके सेम. हां, सो ओके लेट्स टेक 12 जॅन. आता तुमचा जो कॅलेंडर असतो त्याच्यामध्ये तुम्ही सेट करायचं की 12 जॅनला स्वामी विवेकानंद जयंती आणि मा जिजाऊंची पण जयंती आहे. तर हे 2 तुम्ही लिहून ठेवलं आहे. आता त्याच्या आदल्या 4 दिवशी तुम्ही ठरवणार की मी हे 12 तारखेला काय कॉन्टेंट टाकणार. मी रील टाकणार की मीम टाकणार की मी स्वतःचा व्हिडिओ टाकणार की मी काय डॉक्युमेंटरी बनवून टाकणार. हे तुम्हाला 4 दिवसाआधीच कळलं पाहिजे. ओके, सो अंडरस्टूड वाय सोशल मीडिया कॅलेंडर इम्पॉर्टंट. सोशल मीडिया कॅलेंडर नसला तर काय होतं, उद्या जयंती आहे, स्वामी विवेकानंद जयंती आहे 12 तारखेला आणि 11 तारखेला रात्री 11 वाजता आठवलं, मग काय आपण घाईघाईमध्ये काहीतरी टाकतो. हां, आणि मग त्याचा रीच तेवढा मिळत नाही. बरोबर. सो व्हॉट सोशल मीडिया कॅलेंडर डज इज अलाउज यू टू प्लॅन युअर डेज की इम्पॉर्टंट डेज काय. मला स्वामी विवेकानंद जयंती आहे, नॅशनल यूथ आहे, मी स्वतः यूथ आहे, तर मला यूथवरती काहीतरी बोलायचं आहे. तर त्याच्यावरती तुम्ही कॉन्टेंट आधीच क्रिएट करून ठेवा ॲटलिस्ट 3 days अर्लियर. हां, कीप युअर कॉन्टेंट रेडी ऑलवेज 3 days बिफोर द डेट. त्याच्यासाठी तुम्हाला डेट दिसणार. कारण का, जेव्हा ते करतो तुम्ही टीजर्स करू शकता, लोकांना आधी सांगू शकता इन 3 days आय एम गोइंग टू रिलीज अ व्हिडिओ ऑन स्वामी विवेकानंद. In 3 days, I'm going to release an interesting story about Swami Vivekananda. In 3 days, I'm going to reveal an interesting story about Rajmata Jijau. तर तुमचा जसा ऑडियन्स असेल, कोणाकोणाचा कसा ऑडियन्स असतो त्या हिशोबाने तुम्ही तुमचं प्लॅनिंग करायची. ओके, सो कॅलेंडर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू ऑल. मोस्ट ऑफ अस हॅव सोशल मीडिया अकाउंट्स. ज्यांचे फेसबुक अकाउंट नाही आहेत, ज्यांचे इंस्टाग्राम अकाउंट नाही आहेत, त्यांनी बनवावे. ठीक आहे. जर नसतील, मला तर कळत नाही, मला जमत नाही, आता करू नाही शकत आपण ते. हां, करायलाच लागेल. कारण का आपल्याला एक नरेटिव्ह जो त्या लोकांनी बनवला. हां, एक एक्झाम्पल देते. नळामधनं पाईप आपण नळाला पाईप लावतो. आता त्या पाईपमधनं घाणेरडं पाणी जात असेल तर त्या पाईपची चुकी आहे का. मग आपण काय करायचं, पाणी बदलायचं की पाईप बदलायचा. पाणी वाहून द्यायचं. आणि सोशल मीडिया इज द सेम थिंग. सगळे बोलतात हे सोशल मीडिया काय ते काय ते वेडी लोकच असतात, ते असं एव्हरीबडी डज दॅट. असं नाही करू शकत आता. हां, की सोशल मीडियामध्ये आता सोशल मीडिया हा पाईप आहे आणि त्याच्यामध्ये जी नरेटिव्ह ते लेफ्टवाल्यांनी भरली आहे ना, ती जी घाण आहे ना, घाणेरडं पाणी, ते आपल्याला काढायचं आहे. पाईप बदलू नाही शकत. सोशल मीडियाची काहीही चूक नाही आहे. ठीक आहे, सोशल मीडियाची काही चूक नाही. लहान मुलं पण जे सोशल मीडियावरती असतात, हे आजकाल असतात, पण त्यांनी जर चांगल्या गोष्टी वाचल्या सोशल मीडियावरती, चांगले पिक्चर बघितले, चांगले लेख वाचले, तर काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये. तर आपण इमॅजिन करा, स्वामी विवेकानंदांकडे म्हणा की शिवाजी महाराजांकडे इंटरनेट असतं तर काय झालं असतं, विचार करा. ते गडांवरनं तर उतरलंच नसते एखाद्या वेळेस. हां, तर वरनंच जे काय असेल ते केलं असतं. तर इंटरनेट अँड सोशल मीडिया
these two things are very powerful for us to build an audience and spread a narrative. तुम्हालाही नरेटिव्ह बिल्ड करायचा आहे. जर ते बोलतात की सावरकर अंग्रेजांचे स्लेव्ह होते, ही वॉज द स्लेव्ह टू ब्रिटिशर्स, ही वॉज सॉरी अँड दिस अँड दॅट, यू ऑल हॅव टू ऑल्सो बिल्ड अ नरेटिव्ह. अँड दॅट नरेटिव्ह डझंट मीन्स आर्ग्युमेंट. हां, फॉर एक्झाम्पल आता मी देते, ह्या रूममध्ये कोणतरी आलं आणि तात्यानं शिव्या घालायला लागलं, तुम्ही काय कराल? धुवून काढू ना? that's a mistake that we would do. आपण all of us. Yes, please. हां, he got it. Right, very good. हां, की we cannot attack them. आता आपण ग्रुप आहोत. हां, we are a group, we are a herd, we are a pack. तर ते बोलतात ना, when they throw you to the wolves, come back with a pack. आपण सगळे एकदा एकटे अटक झाले आपल्यावरती फॉर स्पीकिंग. सगळ्यांचं झालं आहे हे, मला माहिती आहे हक्काने. आता आपण एकत्र अटक होणार आहे सगळ्यांवरती एकदा चालू झालो की. हां, तर पण वी आर इन अ पॅक, सो वी डोंट हॅव टू वरी. ओके, तर पण जर आता कोण इथे आलं, द फर्स्ट थिंग यू रिमेंबर, यू हॅव टू यूज युअर लीगल राईट्स. फर्स्ट लीगल राईट इज दॅट यू कॅन रेकॉर्ड द पर्सन. कुठेही होऊ शकतं, क्लासरूममध्ये होतात किती वेळा, स्कूल कॉलेजेसमध्ये होतं, भांडायचं नाही त्यांच्याशी. फर्स्ट राईट यू हॅव इज टू ओपन युअर फोन अँड रेकॉर्ड इफ समवन इज मिसबिहेविंग अँड हर्टिंग युअर फिलिंग्स अँड युअर बिलीफ. त्यांना रेकॉर्ड करायचा, ते रेकॉर्ड करून आपण पोलीस कंप्लेंट करायची. आता हा सेम पोलीस कंप्लेंट नाही करायची तर आपल्याकडे बरेच संघटना आहेत जे ह्या कामावरती करतात. त्यांना जाऊन भेटा, त्यांना बोला की असं मिळालं आहे, तर अजून लोक आहेत का, लोक एकत्र करा, पण ह्यांच्याशी भांडायला जाऊ नका. हां, भांडायला गेलो, दे हॅव अ सिस्टम टू रिपोर्ट आवर अकाउंट्स. ओके, तर मग तुम्ही अगदी असं दीपिका पदुकोण किंवा अक्षय कुमार सारखे स्टंट मारले तरी पण तुम्हाला फॉलोअर्स मिळणार नाही. का? कारण का तुम्ही हिंदुत्वाचा प्रचार करताय आणि तिकडनं कोणतरी रिपोर्टिंग सतत करताय तुमच्यावरती. ओके, सो यू हॅव टू बी अ लिटल स्मार्ट इन दिस. ओके, तर आपण कशावरती होतो? लीगल राईट्स. आता सेम गोष्ट ऑनलाईन असताना झाली तर काय करणार? कोणतरी ऑनलाईन तुमचं अकाउंट आहे आणि कोणतरी बोललं की तुम्हारे तात्या ऐसे थे, तुम्हारे सावरकर वैसे थे, असं तसं बोलतात ना, ते कॅ 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 करून दिलं, एवढं लिहिलंय तुम्हाला. हां, उभं राहून बोल की सगळ्यांना ऐकू दे की. जर आपण कायद्याची चौकट म्हणतो तर पुन्हा बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतील. असं वाटतं की थोडंसं रिसर्च बेस जर त्याला आपण उत्तर दिलं त्याच्याच भाषेमध्ये, करेक्ट, पण त्याच्याशी बोलताना त्याचा अभ्यास किती नेमका आहे हे जर लक्षात घेऊन आपण जर त्याला उत्तर देत असू तर ते योग्य आहे. करेक्ट, त्याचा अभ्यास नाही आहे, आपण त्याच्या मागे लागलोय, ही जरा मला तफावत वाटते. अच्छा, असं आहे, बरोबर. तर मागे ऐकू येत नाही, सॉरी, है ना. तर मग आता तुम्ही जे बोललात की हाऊ टू रिॲक्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. हां, की आपण एक मिनटं, काय हा ऐकू येत नाही की काय झालं? अच्छा, ते जे बोलतात ते ठीक आहे. हां, तर आपल्याला सायबर लॉज, वी हॅव सायबर लॉज विथ अस, अभ्यास करायचा ह्याचा. हां, कारण का जर तुम्ही एवढा ज्वलंत मुद्दा उचलता सोशल मीडियावरती, लाईक तात्या आणि राष्ट्रवाद, हिंदुत्व, हे सगळे खूप हॉट टॉपिक्स आहेत सध्या. इमिडिएटली यू विल हॅव एनिमीज अटॅकिंग यू. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपण जे बोललो ना सैनिकीकरण ना, यू हॅव टू मिलिटराइज नाव. दे आर अटॅकिंग, दे आर कॉन्स्टंटली अटॅकिंग आवर माइंड. इतकं माइंडला अटॅक करतं की तुम्ही युअर माइंड कॅन शट डाऊन समटाईम्स. बरोबर, तर मग तुम्हाला ते लक्ष देऊन ह्या लोकांना कसं बंद करायचं, जसं ते बोलले रिसर्च आणि इंटेल. गुरिला वॉरफेअर माहितीच असेल सगळ्यांना ना, गनिमी कावा, बरोबर. इट मीन्स व्हॉट? हां, काय जोरात बोल, उभं राहून बोला. हां, सांगा.
परफेक्ट. हां, तर आता गुरिला वॉरफेअर हे म्हणजे बेसिकली हे इरेग्युलर मिलिटरी ज्याला बोलतात, इरेग्युलर मिलिटरी. आपण सिव्हिलियन्स कॅन टर्न सोल्जर्स. वी आर सिव्हिलियन्स, वी कॅन बिकम सोल्जर्स. डझंट मीन तुम्हाला आता त्याची प्रशिक्षण घ्यायला लागेल मिलिटरीमध्ये. ओके, सो आय विल एंड दिस सेशन बाय सेईंग दॅट की वी हॅव टू अंडरस्टँड दॅट की आपल्याला सगळ्यांचे वेगवेगळे रोल आहेत. हां, गनिमी कावा म्हणजे सगळेजण पार्ट होते त्या आर्मीचे. छोटी मुलं पण होती, बायका पण होत्या, मुलं पण होती, सगळे होते. ॲम्बुश क्रिएट करायचे. त्यांना वाटतं ही तर भाजी विकते, पण नाही, ती भाजी विकत नव्हती. ओके, तर हे जे क्रिएट केलं होतं ते तुम्हाला सोशल मीडियावरती क्रिएट करून 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 ह्या लेफ्टवाल्यांना हळूहळू बंद करायचं आणि स्वतःला पुढे आणायचं आहे. आणि स्वतःला पुढे आणायचं असेल तरच आपल्याला सावरकरांना पुढे घेता येईल. आणि हे बोलून मी थांबवते. जय हिंद, जय भारत.